नमस्कार, मी प्राची साळुंखे बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे। पुलवामाच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। त्रालमधील जंगलात 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती। त्यानंतर सुरक्षा दलांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि या चकमकीत 3ही दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय। 2 दिवसांपूर्वीच किश्तवाडमध्ये जैश ए मोहम्मदच्या टॉप कमांडरसह 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आल्याचं आपण पाहिलं होतं। तर महत्त्वाची अपडेट समोर येते। आपण पाहिलं होतं 3 दिवसांपूर्वी देखील भारतीय सैन्यानं 3 दहशतवाद्यांना ठार मारलं होतं आणि आता पुन्हा एकदा तशीच अपडेट समोर येते। तर पुलवामाच्या त्रालमध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय। त्रालमधील जंगलामध्ये 2 ते 3 दहशतवादी लपल्याची माहिती भारतीय सैन्याला मिळाली होती आणि त्यानंतर त्यांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवलं आणि या 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला। तर आपण पाहतोय पुलवामाच्या त्रालमधील चकमकीमध्ये पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्याचा भारतीय लष्करानं खात्मा केलाय। जैशचा टॉप कमांडर आसिफ शेख याला ठार केलं गेलंय। पहलगाममध्ये आसिफ शेखनं पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या होत्या आणि त्याच आसिफ शेख सुरक्षा दलांनी त्याला ठार केलाय। तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, हाच तो दहशतवादी होता ज्याने पहलगाममध्ये आपल्या भारतीय नागरिकांना मारलं होतं। त्यांचा धर्म विचारून त्याने गोळ्या झाडल्या होत्या आणि त्याचा अखेर आता खात्मा करण्यात आलेला आहे आणि बाकीच्या दहशतवाद्यांचा देखील शोध आता भारतीय सैन्य घेत आहे। बहिणीचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेण्यात आलाय। दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ आता समोर आलाय। 2 दिवसांमध्ये 6 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय सैन्याला यश आलंय। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला अखेर भारतीय सैन्यानं घेतलेला आहे। दहशतवाद्यांचा खात्मा करतानाचा व्हिडिओ देखील समोर येतोय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यात एक नवीन ट्विस्ट समोर येतोय। एका अमेरिकन उपग्रह कंपनीनं पहलगामचे हाय रिझोल्यूशनचे फोटो पाकिस्तानी लोकांना पुरवल्याचा संशय आहे। हे खरं असेल तर पहलगाम हल्ल्यात अमेरिकेचा निष्काळजीपणा नाकारता येत नाही। तर सूत्रांच्या माहितीनुसार पहलगाम हल्ल्यापूर्वी 10 दिवस आधी या भागाच्या सॅटेलाइट इमेजेस घेण्यात आल्या होत्या। तर वर्षभरापूर्वीच कसा रचला कट पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर आपण पाहतोय जून 2024 मध्ये पाकिस्तानची कंपनी BSI ने पहलगामच्या फोटोंची ऑर्डर दिली होती। त्यानंतर 12 ते 22 फेब्रुवारी दरम्यान HD प्रतिमांसाठी ऑर्डर देण्यात आली। 12, 15, 18, 21 आणि 22 फेब्रुवारीला 12 फोटोंची ऑर्डर देण्यात आली। पहलगाम हल्ल्याच्या 10 दिवस आधी फोटोंची ऑर्डर मिळाली होती। तर शेवटची ऑर्डर हल्ल्याच्या 12 एप्रिलला मिळाली होती, म्हणजे हल्ल्याच्या साधारण 10 दिवस आधी ही ऑर्डर मिळाली होती। तर पहलगाम दहशतवाद्यांचा ठार होण्याआधी व्हिडिओ कॉल समोर आलेला आहे। महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। दहशतवादी आमिर नजीर वाणीने बहिणीला व्हिडिओ कॉल केला होता अशी माहिती समोर येते। कुटुंबाने दहशतवाद्यांना शरण येण्याची विनंती केली होती। Сейчас обновим, я не боюсь, когда все самому бывает. Травим, здорово, липу. Tulmam heyken şerro. Сейчас обновим, я не боюсь, когда все самому бывает. Травим, здорово, липу. Сейчас обновим, я не боюсь, когда все самому бывает. Травим, здорово, липу. Tulmam heyken şerro. Сейчас обновим, я не боюсь, когда तर जम्मू काश्मीर मधून एक मोठी बातमी समोर येते। जम्मू काश्मीरच्या कठुआमध्ये लष्कराच्या गणवेशात 2 संशयित दिसलेत आणि या दोघांनी महिलेकडून पाणी मागितलंय।
त्यानंतर ते गायब झाल्याचा दावा देखील करण्यात आलाय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। दरम्यान या परिसरामध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे। पोलीस आणि निमलष्करी दलांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केल्याची माहिती मिळते आहे। आणि आता वळतोय महत्त्वाच्या बातमीकडे। आताची सर्वात मोठी बातमी समोर येते आहे। ऑपरेशन सिंदूर आधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। पहलगाम हल्ल्याला उत्तर देण्याचा निर्णय मोदींनी सौदी दौऱ्यावर असतानाच घेतल्याची माहिती मिळते। तर NSA, CDS, लष्करी अधिकाऱ्यांसोबत गुप्त बैठका मोदींनी घेतल्या। त्याचप्रमाणे बैठकांसाठीचं ठिकाण देखील गुप्त ठेवण्यात आलं होतं। 23 एप्रिल ते 5 मे दरम्यान मोदींनी तब्बल 47 गुप्त बैठका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर पाकिस्तानच्या अणुबॉम्ब धमकीला भारत घाबरत नाही। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावून सांगितलंय। ते आज जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर होते आणि त्यांनी नियंत्रण रेषेवर जाऊन सुरक्षेचा आढावा देखील घेतलाय। जवानांचं कौतुक करत त्यांनी पाकिस्तानला दम भरलाय। दहशतवाद्यांना कर्म बघून मारणं हाच आमचा धर्म असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। हमारी सेनाओं का निशाना अचूक है और वो जब वो निशाना लगाते हैं तो गिनती करने का काम वह दुश्मनों पर छोड़ देते हैं। साथियों, आज आतंकवाद के खिलाफ भारत की प्रतिज्ञा कितनी कठोर है इसका पता इसी बात से चलता है कि हमने उनके न्यूक्लियर ब्लैकमेल की भी परवाह नहीं की है। पर मैं यह कहना चाहूंगा, आतंकियों ने भारतीयों को धर्म पूछकर देखकर मारा, धर्म पूछकर मारा, तो हमने आतंकियों को उनका कर्म देखकर मारा है। उन्होंने धर्म देखकर बेगुनाहों की जान ली, यह पाकिस्तान का कर्म था। हमने कर्म देखकर उनका खात्मा किया, यह हमारा भारतीय धर्म है। तर आपण पाहिलं ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमध्ये विध्वंस घडवला। आता ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आपलं लक्ष पाक व्याप्त काश्मीरकडे वळवलंय। मात्र त्यासाठी राबवण्यात येणारं ऑपरेशन POK नेमकं कसं असणार आहे तुम्हीच पहा या स्पेशल रिपोर्टच्या माध्यमातून। ऑपरेशन सिंदूर नंतर ऑपरेशन POK। POK खाली करा, भारताचा पाकला इशारा। POK साठी भारताचा नवा प्लॅन। हम घर में घुसकर मारे। ऑपरेशन सिंदूर नंतर भारतानं आता कुरापतखोर पाकिस्तानला थेट इशारा दिलाय। त्यामुळे पाक पंतप्रधान शहबाज शरीफ आणि आसिफ मुनीरची झोप उडाली आहे। कारण भारतानं थेट POK जिंकण्याची रणनीती आखली। त्याचे संकेतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेत। हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर POK उस पर ही होगी। भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून थेट पाकिस्तानला हादरवून सोडलं। त्यामुळेच पाकनं अमेरिकेच्या मदतीनं शस्त्रसंधी घडवून आणली। मात्र भारतानं आता आणखीन एक मोठं पाऊल पुढे टाकत पाकला POK खाली करण्यासाठी इशारा दिलाय। पाकिस्ताननं POKतून सेना माघारी घेण्यासाठी अल्टिमेटम दिलाय। हमारा लंबे अरसे से यही राष्ट्रीय पक्ष रहा है कि भारतीय केंद्र शासित प्रदेश जम्मू और कश्मीर से संबंधित किसी भी मुद्दे को भारत और पाकिस्तान को द्विपक्षीय तरीके से ही हल करना है। इस नीति में कोई बदलाव नहीं हुआ है। जैसा कि आप जानते हैं, लंबित मामला केवल पाकिस्तान द्वारा अवैध रूप से कब्जा किए गए भारतीय क्षेत्र को खाली करने का है। खरं तर पाक व्याप्त काश्मीरचा मुद्दा अत्यंत गुंतागुंतीचा आहे। त्यामुळे POK जिंकण्यासाठी युद्ध हाच एकमेव पर्याय। त्या पार्श्वभूमीवर भारतानं POK जिंकण्यासाठी ब्ल्यूप्रिंट तयार केली। तर POK वर भारतीय संविधानात काय म्हटलंय तेही पाहूया।
अनुच्छेद क्रमांक 1 जम्मू आणि काश्मीर भारतीय संघराज्याचा अभिन्न भाग. जम्मू आणि काश्मीरमध्ये संपूर्ण पीओकेचाही समावेश. 1994 एकमतानं काश्मीर भारताचा भाग असल्याचा ठराव संमत. पीओके जिंकल्यास पीओकेतील नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळणार. भारतीय संविधानात पीओकेबाबत स्पष्ट भूमिका मांडलेली असतानाही पाकनं 1948 मध्ये पीओकेवर अवैध ताबा घेतला. मात्र आता पीओकेत तिरंगा फडकण्याची चिन्ह आहेत. त्याची कारणं काय आहेत पाहूया. काश्मीरच्या तुलनेत पीओकेमध्ये विकास नगण्य. पीओकेमधील नागरिकांना सातत्यानं अन्यायपूर्ण वागणूक, उपासमारी आणि गरिबीमुळे पाक सरकारच्या विरोधात नाराजी. दहशतवाद्यांच्या लॉन्चपॅडमुळे स्थानिकांमध्ये असंतोष. शहबाज शरीफ आणि मुनीरच्या राजकारणामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी. पीओकेमध्ये पाक विरोधात बंडाची रणनीती. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं पीओकेमधील मुझफ्फराबाद आणि कोटली येथील दहशतवादी तळं उद्ध्वस्त केले. आता शस्त्रसंधीनंतर तिन्ही सैन्य दलाच्या प्रमुखांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. तर पंतप्रधान मोदीही सातत्यानं सैन्य दलासोबतच बैठका घेत आहेत. त्यामुळे भारताचं पुढचं लक्ष पीओके असणार आहे आणि तेही साध्य होणार एवढं निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी नुकतीच सियालकोटच्या पसरूर परिसरातील लष्करी तळाला भेट दिली आहे. या भेटीदरम्यान त्यांनी रणगाड्यावर उभं राहत सैन्याशी संवाद देखील साधलाय, ज्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैलीची त्यांनी नक्कल केल्याची चर्चा सुरू झाली आहे. पसरूर कॅन्टोन्मेंट लाहोरपासून साधारण 130 किलोमीटरवर आहे आणि ऑपरेशन सिंदूर विरोधात पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या कारवाईत सहभागी झालेले सैनिक आणि अधिकारी यांच्याशी शरीफ यांनी संवाद साधल्याचं बोललं जात आहे. तर येत्या काही दिवसात ते हवाई दलाचे तळ आणि नौदल तळालाही भेट देणार असल्याची माहिती समोर येत आहे. अगर आपने हमारा पानी बंद करने का सोचा भी तो फिर वो रेड लाइन है, फिर वाकई खून और पानी फिर इकट्ठा नहीं बहेगा. पानी का जो हमारा हक है वो ये कड़ियल, ये कौम के सजीले जवान वो अपनी बहादुरी और जुर्रत से और कुर्बानियों से वो पानी का हक रिट्रीट करेंगे और उसको मौजूद सूरत हाल में उसी तरह कायम रखेंगे. इंडियन एअरफोर्सनं 7 मेच्या रात्री पाकिस्तानात घुसून एअर स्ट्राईक केला आणि त्यावेळी पाकिस्तान हा हल्ला का रोखू शकला नाही त्याची माहिती समोर आली आहे. ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय सैन्य दलानं नवी माहिती दिली आहे. पाकिस्तानकडे सुद्धा अत्याधुनिक रडार फायटर जेट्स आहेत, मात्र त्यांना काहीच करता का आलं नाही, ते हतबल का ठरलेत. तर नेमकं असं का झालंय, भारतीय लष्करानं काय कारवाई केली आपण पाहूया. इंडियन एअरफोर्स कडून पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक करण्यात आला. तर त्या 23 मिनिटात काय घडले आपण पाहतोय. पाकिस्तानकडेही अत्याधुनिक रडार फायटर जेट्स, मात्र त्यांना काहीच करता आलेलं नाहीये. भारताकडून पाकिस्तानचे रडार जॅम करण्यात आले आणि त्यामुळे आपल्या हवाई हद्दीमध्ये काय घडतंय तेच पाकिस्तानला कळालं नाही. पाककडे चीनी बनावटीची HQ-9 मिसाईल बॅटरी आणि रडार्स, मात्र भारताने एअर डिफेन्स सिस्टीम जॅम केली होती. तर 23 मिनिटांमध्ये अत्यंत अचूकतेनं भारतानं ऑपरेशन सिंदूर मिशन संपवलं होतं. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये तिरंगा रॅलीमध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1948 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल चौकामध्ये तिरंगा फडकवला होता. या घटनेनंतर प्रदीर्घ काळानंतर 1992 मध्ये तिरंगा फडकवण्यात आला होता. प्रजासत्ताक दिनानिमित्त भाजप नेते मुरली मनोहर जोशींच्या नेतृत्वात लाल चौकामध्ये तिरंगा फडकवण्यात आला. श्रीनगरचा लाल चौक काश्मीरच्या राजकारणाचा आणि आंदोलनाचा आणि दहशतवादाचा साक्षीदार आहे. मात्र हाच लाल चौक अनेक दहशतवादी हल्ल्यांचाही साक्षीदार आहे. त्यामुळे लाल चौकामध्ये तिरंगा फडकवणं सोपं नाहीये. मात्र आता ऑपरेशन सिंधू नंतर देखील याच लाल चौकामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली.
तर भारताची ताकद पाकिस्ताननं चांगलीच अनुभवली आहे आणि अमेरिकेनं देखील ती मान्य केली आहे। या संघर्षात भारतानं पाकिस्तानला मोठं नुकसान पोहोचवलंय। त्यांच्या एअरबेसलाच भारतानं लक्ष्य केलं होतं आणि या युद्धात भारताची लष्करी ताकद जगानं अनुभवली आहे। अमेरिकेचं वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सनं या संदर्भात सॅटेलाइट इमेजेसचा आधार घेतला आणि संघर्षादरम्यान पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झाल्याचं न्यूयॉर्क टाइम्सनं देखील म्हटलंय। तर आपण पाहतोय पाकिस्तानी लष्करी तळ आणि विमानतळांना लक्ष्य करण्यात भारताला फायदा झालाय। न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालामध्ये नेमकं काय म्हणण्यात आलंय आपण पाहतोय। भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी लष्कराचं मोठं नुकसान झाल्याचं या अहवालामध्ये नमूद करण्यात आलंय। 2 अण्वस्त्रधारी देशांमधील सर्वात मोठं युद्ध होतं। भारत पाकिस्तानकडून हवाई चाचपणीसाठी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करण्यात आला। भारताचा उधमपूर हवाई तळ उद्ध्वस्त केल्याचा पाकचा दावा खोटा ठरला। आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर येते। भारतात ॲपलचं उत्पादन करू नका असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपलचे सीईओ टिम कुक यांना दिला। भारतामध्ये फॅक्टऱ्या उभारण्याची गरज नाही असंही ट्रम्प यांनी म्हटलंय। महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। भारत स्वतःची काळजी घेऊ शकतो। ॲपल आपली उत्पादन क्षमता अमेरिकेमध्ये वाढवणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कतारमध्ये ट्रम्प यांनी सर्वच देशांच्या उद्योगपतींशी चर्चा केली आणि त्यावेळी त्यांनी हा सल्ला दिल्याचं बोललं जात आहे। When you're building in India, you can build in India if you want to take care of India, because India is one of the highest tariff nations in the world. It's very hard to sell into India. Now you got to build us. We're not interested in you building in India. India can take care of themselves. They're doing very well. We want you to build here, and they're going to be upping their production in the United States. So Apple's already in for $500 billion. आणि आता एक महत्त्वाची अपडेट पुण्यामधून येते। पुण्यातील सफरचंद व्यापाऱ्यांनी सह पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। महत्त्वाची अपडेट, पाकिस्तानातून व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आल्यानंतर व्यापारी पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये दाखल झालेत। सह पोलीस आयुक्तांकडे व्यापाऱ्यांनी तक्रार दिलेली आहे। तर तुर्कीच्या सफरचंदावर बंदी घातली आहे व्यापाऱ्यांनी आणि त्यानंतर पुण्यातील व्यापाऱ्यांना आज सकाळी पाकिस्तानातून धमकीचे फोन आले होते। तर सहपोलीस आयुक्तांची भेट घेत व्यापाऱ्यांनी आपली हकीकत सांगितलेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहतो, एकीकडे या व्यापाऱ्यांनी सहपोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे तर दुसरीकडे त्यांनी तुर्कीचा निषेध देखील व्यक्त केलेला आहे आणि तुर्कीचे सफरचंद जमिनीवर फेकून त्यांनी तुर्कीचा निषेध व्यक्त केला। सिटींकडे मी आलो सकाळी, मग त्यांनी सांगितलं की मी निवेदन दिलं की असं असं या नंबरवरनं फोन आला। मग ते म्हणले की सायबरमधनं आम्ही चौकशी करून तुम्हाला संध्याकाळपर्यंत काय असेल ते कळवतो। तुम्ही तक्रार दाखल केली? हां। आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला करण्यात आलाय। त्यात 14 जवान ठार झालेत तर अनेक जण जखमी झालेत। 9 मे रोजीची ही घटना असून त्याचा व्हिडिओ आता जारी करण्यात आलाय। बलुचिस्तानमधल्या पंजगुरमध्ये पाकिस्तान सैन्यावर बलोच लिबरेशन आर्मी या दहशतवादी संघटनेनं हल्ला केला होता आणि त्याची ही दृश्य आता जारी करण्यात आली आहेत। तर ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला नाक घासायला लावलं, याचा आनंद अफगाणिस्तानमध्ये देखील पाहायला मिळाला। भारताच्या या कारवाईवर अफगाणिस्तानमध्ये जल्लोष केल्याचं दिसून आलंय। हमारे भाई ने हमारे 50 साल दुश्मन को मारा। ये वो बुज़दिल दुश्मन है जो 50 सालों में हमारा मुल्क को इन लोगों ने तबाह किया। ये बहुत अरसे से हमारे पख्तिया को, हमारे खोस्त को, हमारे जलालाबाद को, हमारे कोतक को, लोगों को मार रहे हैं। आज हम लोगों ने जश्न मनाया है चाय के साथ। इंशाल्लाह ये जश्न होगी बहुत अच्छा। आणि आता वळूयात इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांकडे। बातमी आहे राजकीय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं, गावागावात डोनाल्ड जत्रा भरवावी। संजय राऊतांनी अशा शब्दात भाजपच्या तिरंगा यात्रेवरून टीका केली आहे।
तर आता टेंभी नाक्यावर डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा बसवा आणि वरती अमेरिकेचा झेंडा लावा असं म्हणत त्यांनी एकनाथ शिंदेंवर देखील निशाणा साधलाय. हे डोनाल्ड यात्राच काढू शकतात. तिरंगा हातात धरण्याची यांची कुवत संपलेली आहे, लायकी संपलेली आहे. त्यांना तिरंगा हातात धरण्याचा अधिकार आता राहिलेला नाही. डोनाल्ड यात्रा आम्ही परत सांगतो आणि डोनाल्ड यात्रा गावागावात डोनाल्ड जत्रा भरवाव्यात. बरं का, गावात जत्रा असतात ना गावच्या, डोनाल्ड जत्रा भरवाव्यात आणि त्यांनी सांगावं आमचं कुलदैवत डोनाल्ड आहे. डोनाल्ड आमचं कुलदैवत आहे. आणि आता अजून एक महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अरबी समुद्रामध्ये दाखल झालेला आहे आणि 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये देखील दाखल होणार आहे. त्यानंतर 5 जून पर्यंत मान्सून कोकणासह महाराष्ट्रामध्ये दाखल होणार असल्याची माहिती समोर येते. यामुळे शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ही बातमी म्हणावी लागेल. तर सध्या राज्यामध्ये अवकाळी पाऊस बरसतोय, मात्र मान्सून दाखल झाल्यास शेती कामाला सुरुवात देखील करता येणार आहे. आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अतिशय महत्त्वाची अपडेट आणि आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी म्हणावी लागेल, कारण मान्सून अरबी समुद्रामध्ये ऑलरेडी दाखल झालेला आहे आणि 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये देखील दाखल होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीच्या कामांना आता सुरुवात करता येणार आहे थोड्याच दिवसात.